राज्याच्या खेळात आकड्याला राजकारणाच्या संपूर्ण खेळामध्ये आकड्याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं। पक्षांतर बंदी टाळण्यासाठी 2/3 खासदार बाहेर पडणं गरजेचं आहे। तो आकडा 7 खासदार फुटले तरच पूर्ण होतोय। पण या खासदारांकडे नेमके कोणते 4 ऑप्शन्स असतील पाहूयात। पहिला पर्याय स्वतःचा वेगळा गट स्थापन करणं। दुसरा पर्याय शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणं। या खासदारांसाठीचा तिसरा पर्याय म्हणजे भाजपमध्ये विलीन होणं। आणि चौथा पर्याय आहे आमचीच खरी ठाकरेंची शिवसेना असा दावा करणं। तर आता या पर्यायांवर आपण सविस्तर बोलूयात। यातला जो पहिला पर्याय आहे तो आहे वेगळा गट स्थापन करण्याचा। त्यामुळे वेगळा गट स्थापन करून ठाकरे गटातून या खासदारांना बाहेर पडावं लागेल। लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याची सध्याची माहिती आहे। दुसरा पर्याय शिवसेनेकडे 7 खासदार आहेत। 7 अधिक 7 एकूण 14 खासदार होतात। त्यामुळे शिंदेंचा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेल। शिंदेंची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा गेल्या काही काळापासून लपून राहिलेली नाहीये। त्यामुळे हे 7ही खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला तर भविष्यामध्ये शिंदेंची बार्गेनिंग पॉवर आणि एकंदरीतच पक्षाची ताकद ही राज्यात सुद्धा वाढणार आहे, त्यासोबतच केंद्रात सुद्धा वाढणार आहे। त्यामुळेच हा दुसरा पर्याय अत्यंत महत्त्वाचा आहे। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जर खासदार विलीन होणार असतील तर त्याचे विविध आणि थेट फायदे शिंदेंच्या शिवसेनेला होणार आहेत। मात्र हा आकडा जुळवून आणणं हेच अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे। एकीकडे कायदेशीर प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि कठीण अशी असतानाच दुसरीकडे शिंदेंनीच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू केली। हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत विलीन झाले तर शिंदेंच्या शिवसेनेकडे सध्या 7 खासदार आहेत आणि त्यासोबतच हे 7 खासदार बरोबर आले की शिंदेंच्या खासदारांची एकूण संख्या 14 इतकी होईल। म्हणजे शिंदेंचा पक्ष नायडूंच्या टीडीपी आणि नॅशनल सिटीझन पार्टी नंतर तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होईल। शिंदेंची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। शिंदेंनी 7 खासदार आपल्या बरोबर वळवले तर शिंदेंचं दिल्लीतलं वजन वाढणार आहे। शिंदेंना अतिरिक्त मंत्रीपद सुद्धा मिळेल। पण त्याचवेळी हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल की ठाकरेंकडून आलेल्या खासदारांनी काहीतरी भरभक्कम द्यावं लागेल। एक अशीही शक्यता आहे, अशीही चर्चा आहे की या 7 खासदारांपैकी एकाला केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे। मात्र त्याचवेळी आणखी एक लक्षात घ्यायला हवं की भाजप शिंदेंचं दिल्लीत वजन वाढू देईल का, हा मोठा प्रश्न आहे। यानंतरचा तिसरा आणि एक महत्त्वाचा किंवा एक वेगळा पर्याय आहे भाजपमध्ये विलीन होणं। तो नेमका काय सविस्तर समजून घेऊयात। भाजपमध्ये थेट हे खासदार विलीन होतील का याबद्दल थोडी शंका आहे। कारण सध्या भाजप कोणत्याही फोडाफोडीचा आरोप स्वतःवर घेऊ इच्छित नाहीये। भाजपची सध्याची स्ट्रॅटेजी पाहिली तर भाजपनं बंगालमध्ये फुटलेले खासदार स्वतःकडे न घेता दुसऱ्या पक्षात विलीन केलेत। तिकडे तामिळनाडूमध्ये सुद्धा भाजपनं अण्णामलाईंचा राजीनामा घेऊन त्यांना वेगळी संघटना काढून ताकद देतेय असं दिसतंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरेंचे खासदार फुटणार या भोवती अर्थकारण सुद्धा आहे। ते अर्थकारण भाजप भोवती फिरणार की शिंदेंभोवती, तोही महत्त्वाचा मुद्दा आहे। असं सांगितलं जात आहे की आता या ऑपरेशन टायगरला दिल्ली भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळालाय। स्वतः अमित शहा याबद्दल खासदारांशी बोलतायत। भाजपची एवढी गरज काय, तर अर्जुनला जसा पक्षाचा डोळा दिसत होता तसं भाजपला सध्या दिसतंय ते नारी शक्ती वंदन विधेयक। भाजपला कोणत्याही परिस्थितीत नारी शक्ती विधेयक मंजूर करायचं आहे आणि त्यासाठी संसदेत 2/3 बहुमत हवंय आणि त्यासाठीच खासदारांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे।